नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। स्वारगेटसारखा प्रकार मंत्री जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय। जयकुमार गोरे विकृत मंत्री असून गोरेंसारख्या मंत्र्याला लाथ मारली पाहिजे। मंत्री जयकुमार गोरेंवर संजय राऊतांचा गंभीर आरोप। मंत्री जयकुमार गोरेंबाबत पुढे आलेली माहिती गंभीर आहे। पीडित महिला उपोषणाला बसणार असून मी अमित शहांना पत्र पाठवून या संदर्भात सर्व माहिती देणार, संजय राऊतांचा इशारा। पश्चिम महाराष्ट्रामधील एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवलेले आहेत। विजय वडेट्टीवारांचा भाजपच्या एका मंत्र्यावर मोठा आरोप आहे। कोर्टानं माझी 2019 मध्ये निर्दोष मुक्तता केली आहे। जयकुमार गोरे यांचं स्पष्टीकरण। सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2019 साली जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता। ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्यांच्यावर हक्कभंग आणणार, आरोप करणाऱ्यांविरोधामध्ये बदनामीचा खटला देखील दाखल करणार, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। जयकुमार गोरेंना फडणवीसांनी बरतर्फ करून गुन्हा दाखल केला पाहिजे। जयकुमार गोरेंवरील आरोपांवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार, जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। गोरेंसारखे मंत्री मंत्रिमंडळात नको आहेत, अंजली दमानी आक्रमक। धनंजय मुंडेंची प्रकृती उत्तम आहे। मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय। मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देशमुखांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडेंना फोन गेले, मनोज जरांगेंचा आरोप आहे। फरार आरोपीला पळून जाण्यासाठी मुंडेंनी मदत केली का, जरांगेंनी उपस्थित केलाय सवाल। धनंजय मुंडे मंत्री असताना बंगल्यावर बैठकांचं सत्र झालंय। सगळ्यांचे मोबाईल तपासले तर मुंडेंचंही नाव येईल। रोहित पवारांचा दावा, तर कराड मास्टर माइंड, पण कराडचे मास्टर माइंड मुंडे आहेत का हे तपासावं, रोहित पवारांकडून संशय व्यक्त। आधी मला घटनेची तीव्रता माहीत नव्हती, त्यामुळे पहिल्या दिवशी मी जे काही वक्तव्य केलं ते अजाणतेपणे केलेलं आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर नामदेव शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया। मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करावा, आरोपींना भर चौकात सोडा, जनताच न्याय करेल, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या हत्येच्या आडून मुंडेंचा राजीनामा घेणं षडयंत्र आहे, परळीमधील धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा आरोप। देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ सदस्यपदाचा राजीनामा घ्या, मुंडेंच्या आमदारकीसाठीच्या राजीनाम्यासाठी पुण्यामधील मराठा समाज आक्रमक झालाय। धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करण्याचीही मागणी। पुण्यात धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक, मुंडेंच्या पुण्यामधील घराबाहेर मराठा समाजाचं आंदोलन, मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती। सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित, औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना भूल आहे। कोरटकर, सोलापूरकरला वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय, माझ्यावरील निलंबनाची कारवाई अन्यायकारक, कारवाईविरोधात मी कोर्टाचे दार ठोठावणार, निलंबनाच्या कारवाईवर सपा आमदार अबू आझमी यांची प्रतिक्रिया। अबू आझमी यांना 100% जेलमध्ये टाकू, अंबादास दानवे यांनी सरकारवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर। कोरटकर प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ, कोरटकरवर काय कारवाई करणार, अंबादास दानवे यांचा सवाल। कोरटकर चिल्लर माणूस, आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करणार का, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल आहे। माझं वक्तव्य संदर्भासहित दाखवा, चुकलो असेल तर माफी मागणार, जितेंद्र आव्हाड यांचं फडणवीसांना आव्हान। फडणवीसांनी जसं अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढलं, तसंच छत्रपती संभाजीनगरमधून औरंगजेबाची कबरही उघडून बाहेर काढावी। अबू आझमींच्या निलंबनावर माजी खासदार नवनीत राणांची मागणी आहे। संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत मोठी घोषणा। संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सरदेसाईंचा वाडा अधिग्रहित करणार। सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आज आयनॉक्स थिएटरमध्ये छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व महायुतीमधील आमदार उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। एकनाथ शिंदेंनीच खूप घोटाळे केलेत, एकनाथ शिंदेंना बरखास्त करा, आदित्य ठाकरेंची मागणी आहे। रोहित पवारांनी सांगावं, एका जिहादीला त्यांनी पक्षाचं अध्यक्ष केलं, त्यावर आधी बोलावं। कोरटकर आणि सोलापूरकरच्या प्रश्नावर नितेश राणेंची रोहित पवारांवर टीका।
पालकमंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली. दत्ता भरणेंना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार. सूत्रांची माहिती. कोल्हापूर मुंबई वाशिम प्रवास शक्य नसल्यानं पालकमंत्रीपद सोडलंय. काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. मी पक्ष सोडणार ही अफवा आहे. माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही. विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण. भास्कर जाधवांना भाजपचा पाठिंबा की जुना वचपा काढणार? भास्कर जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे. मविया सरकारच्या काळात जाधवांनी केलेलं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन. भास्कर जाधव लढणार व्यक्तिमत्व. विरोधी पक्षनेते पदासाठी माझा त्यांना पाठिंबा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. विधान भवन परिसरात अजित पवारांकडून शशिकांत शिंदेंची मस्करी. विधान भवनात जात असताना दादांनी शिंदेंना हाताने धक्का दिलाय. अनेक वर्षांचा सहवास, दादांनी प्रेमानं फटका मारलाय. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. शासकीय बंगले मिळाले तरी मंत्री आमदार निवासामधील खोल्या सोडेनात. 20 मंत्र्यांनी आमदार निवासामधील खोल्या सोडलेल्या नसल्याचं समोर आलेलं आहे. रत्नागिरीतील दापोली नगराध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव. शिवसेना गटनेत्या शिवानी खानविलकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलाय ठराव. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 3 विकास निधीवरून खासदार प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना सुनावलंय. हक्कभंग आणण्याचा अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मिनल दास यांची निवड. मिनल दास सध्या ठाकरे गटाच्या शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार आहे. केंद्राच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक आहे. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा संपर्क मंत्र्यांची नेमणूक करण्यात येणार. प्रत्येकी 3 जिल्ह्याला 1 मंत्री देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीकडून देखील संपर्क मंत्र्यांची नेमणूक होणार आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळांना धक्का. बाजार समितीमधील 12 पैकी 6 संचालकांनी सोडली भुजबळांची साथ. भुजबळांची साथ सोडत 6 संचालक सुहास कांदेंच्या गटात. बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 276 हत्या झाल्यात. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे धक्कादायक माहिती. गेल्या 10 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील 36 हत्येच्या घटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं हे उत्तर आहे. बीडच्या वडवणी तालुक्यामधील चिंचोटीमध्ये वाल्मिक कराड विरोधामध्ये आंदोलन. आंदोलकांनी कराडचा फोटो मारत केलं दहन. धाराशिवच्या परंडा शहरात कडकडीत बंद. सकल बहुजन समाजाच्या वतीनं देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. जालना मंठा मुख्य महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संतोष देशमुखांच्या हत्याच्या निषेधार्थ जाफराबाद शहरामध्ये कडकडीत बंद. व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे. लातूरच्या रेणापूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध. मराठा समाजामधील तरुणांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलकांकडून कराडसह इतर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी.